Hello student, how are you? Yesterday we have seen science and English. Today we are going to learn uh, that is the long and written part of this English and science, uh, which is very important. Then if you are writing this all these things on scene basis, you will see the answer WH questions. If the verb gets yes, yes, then you get does. If it is past tense, then you start the question did. Okay? And then do if there is no past and yes, yes. येस येस प्रत्यय नसेल किंवा पास भूतकाळ नसेल तर तुम्ही डूने सुरुवात करायची प्रश्नाला. WH क्वेश्चन. व्हॉट ही गेट्स असेल, व्हॉट ही गेट्स, व्हॉट ही लव्स, व्हॉट ही ड्रिंक्स, व्हॉट ही हेल्प्स, व्हॉट ही गोइंग टू डू, असे बरेचसे प्रश्न आहे. आय एम गोइंग टू रन अवे, ही इज गोइंग टू ड्रिंक टी, ही हॅज हॅड ब्रेकफास्ट, ही हॅज हॅड ब्रेकफास्ट होऊन गेला त्याचा, बट ही हॅज टेकिंग ब्रेकफास्ट. बघा काळानुसार बदल होतो. आता इथे प्रथम आपण महाबळेश्वरचं घेऊया. आणि महाबळेश्वर ची का घेतलं ते, तर त्याच्यात बऱ्याच वेळेला तुमची सहल जाते नाही का, टूर जाते, महाबळेश्वरला जाते किंवा इथं कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी, हिस्टॉलॉजिकल प्लेसेस, तर अशा ठिकाणी तुमची सहल जाते. त्यावेळेस तुम्ही सहलीसाठी इनफॉर्मल लेटरच लिहायला लागते. मग ते मित्राला लिहून नाही चालत, मैत्रिणीला लिहून नाही चालत, फादर किंवा मदर किंवा आंटीजवळ असेल तर अंकल आंटी, म्हणजे ते इनफॉर्मल लेटर आहे. आणि त्याच्यात हे सर्व तुम्ही स्ट्रक्चर ठेवलं लेटरमध्ये. आता तुम्हाला ॲड्रेस कुठे लिहायचा, XYZ युअर्स लविंग, युअर्स फेथफुली, युअर्स लविंग सन, हे तुम्हाला माहीत झाले बरोबर नाही, यू नो यू व्हेरी वेल. मग आता महाबळेश्वरचं माहिती दिली. महाबळेश्वर इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ स्ट्रॉबेरीज. लाल प्रकारचं फ्रूट असतं का नाही, थंडीमध्ये ते सुरुवात होते त्याची. आता झाली स्ट्रॉबेरीची सुरुवात झाली आणि ते फार स्वीट असतं, त्याचा ज्यूस पण आपण घेतो. मग त्याला महाबळेश्वरला एक नाव दिलं आहे. काय नाव दिलं आहे त्यांनी? महाबळेश्वर इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ स्ट्रॉबेरीज. महाबळेश्वर फार मोठं सिटी आहे. तुम्ही गेला असाल, प्रत्येक स्कूलचे टीचर तिथे सहलीला मुलांना नेतात बरोबर की नाही. महाबळेश्वर इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ स्ट्रॉबेरीज. फार महत्वाचं वाक्य. इट इज सोर्स ऑफ द कृष्णा रिव्हर. कृष्णा रिव्हर उगमस्थान आहे ते, सोर्स ऑफ द कृष्णा रिव्हर. देर आर मेनी पॉइंट्स. देर आर मेनी पॉइंट्स, इको पॉइंट्स. आवाज केला की 20 किलोमीटर ओ असा आवाज येतो, तर त्या इको पॉइंट, भ्रमणध्वनी, ध्वनी बरोबर की नाही. द कृष्णा रिव्हर, देर आर मेनी पॉइंट्स आर महाबळेश्वर. कोणते कोणते आहे पहिला बघा. विल्सन पॉइंट आहे, फार भारी पॉइंट विल्सन पॉइंट. केट्स पॉइंट आहे, थ्री मंकीज पॉइंट आहे,
first class. 3 Monkeys Point. You can also enjoy boating. पाण्यामध्ये बोटिंग करता येईल. You can also enjoy boating on the Veena Lake. On the Veena Lake. तिथे तळ आहे, ते मोठं तळ आहे. त्या तळ्यामध्ये तुम्ही बोटिंगचा मजा घेऊ शकतात, आनंद लुटू शकतात. लेक मोस्ट ऑफ द टाइम वी हायर्ड सायकल्स फॉर ट्रॅव्हल. आणि बहुतेक वेळा तिथे जवळजवळचे स्पॉट पाहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी सायकलचा सुद्धा उपयोग, तिथे सायकल पण मिळतात, तर सायकल सुद्धा घेतले जाते. ऑफ द टाइम वी हायर्ड सायकल्स फॉर ट्रॅव्हल. आय लाईक दिस सिटी व्हेरी मच. कोणती सिटी? महाबळेश्वर. आणि त्या महाबळेश्वरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ पण मिळतात. गुजरातमध्ये जो खाकरा बनतो ना, खाकरा इज ऑल्सो अवेलेबल इन द महाबळेश्वर. स्मॉल लाईक स्ट्रक्चर, व्हेरी थिन, नॉट थिक. पिझ्झा बर्गर नाही, खाकरा बारीक. खाल्लं तर पोट दुखत नाही. मस्त खाकरा, त्याच्यात मेथी असते, चटणी, कोथिंबीर, भारी असतं. चहाबरोबर नाश्त्याला खाकरा चांगला. गुजरातला तर जास्त प्रमाणात मिळतो. ढोकळा चांगल्या प्रमाणात आहे, ताकातला ढोकळा आहे, खाकरा आहे, विशिष्ट प्रकारचे तिथे. आता बटाटवडे तर आहेच आहेत, भजी बटाटवडे ते सर्व ठिकाणी आहेत. ज्याला पटेल ते खातं, बरोबर की नाही? ज्याला नाही ते खाकरा, ढोकळा, शेंगदाणे, खारे शेंगदाणे, मसाला डोसा आहे, इडली उत्तप्पा आहे, सगळे पदार्थ तुम्हाला ॲज आहे. तिथे एन्जॉय मुलं करतात. चहा, कॉफी, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी. म्हणजे हे महाबळेश्वरचं. तर फक्त वडिलांना सांगायचं माझी ट्रिप जाणार आहे, आय रिक्वायर इतके पैसे, किती 2000 रुपीज. सो प्लीज सेंड मी 2000 रुपीज ॲज अर्ली ॲज पॉसिबल. माय टूर इज ऑन 13th of January. काही पण तारीख असेल ती द्यायची. सो प्लीज हेल्प मी. अँड I would like to go Mahabaleshwar because it is historical place. I will bring I will bring strawberry and so many things. आहे की नाही? अशा प्रकारे लेटर रायटिंगसाठी फार महत्त्वाचं आहे मित्र. तर लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि इंग्लिशमध्ये वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते फायदेशीर होईल मित्र. बरोबर की नाही?